आजचा आपला शेवटचा चॅप्टर असेल ना. आज संपला की सिलेबस संपतो. छोटे मोठे पॉइंट आहेत ते तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यामधलं घेतलेलेच आहेत आपण, पण छोटे मोठे नोट्स मध्ये कव्हर होतात. हा मोठा चॅप्टर आहे आणि हे पटकन कव्हर व्हायला पाहिजे. बघा, हे पेपर 1 व पेपर 2 दोन्हींसाठी आहे. बघा, मानवी शरीर मध्ये मेन टाइप्स स्त्री आणि पुरुष हे गुणसूत्रावरून सांगायला लागले. तो पण तुम्हाला आहे, त्याच्या थोडासा एक क्ल्यू देते. स्त्री आणि पुरुष तुम्हाला माहिती आहे, स्त्रीचे गुणसूत्र आणि पुरुषांचे गुणसूत्र. बरोबर. मानवी शरीरात प्रत्येक पेशीमध्ये किती गुणसूत्रे असतात? 46 गुणसूत्रे असतात. गुणसूत्रे किती असतात? 46. आणि त्याच्या जोड्या बघा, जोड्या 22 जोड्या स्त्री आणि पुरुषाच्या कशा असतात? समान असतात. समान, याला ॲटोझोम्स, स्वगुणसूत्रे असं म्हणतात. आणि एक 23वी जोडी असते, ती वेगळी असते. तिला सेक्स क्रोमोझोम जोडी, सेक्स क्रोमोझोम्स, लिंग गुणसूत्रे असं म्हणून ओळखले जाते. हे तुम्हाला गुणसूत्राचे थोडं म्हणजे काही करतात फेज वगैरे घेतलेले आहेत आपण पाठीमागे ज्यावेळेस बायोलॉजी शिकत होतो त्यावेळेस प्राणीशास्त्र आणि वनस्पती शास्त्रामध्ये माहिती ह्याच्यातली घेतली आहे, पण एक जनरल तुम्हाला सांगितलं. आता बघा, मानवी शरीर म्हणलं की त्या शरीराला आजार पण आले, विषाणू आले, जीवाणू आले. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पहिला पॉइंट, विषाणूजन्य आजार. विषाणूजन्य आजार, व्हायरस पासून होणारे आजार. आजार हे तुम्हाला टीईटी मध्ये विचारलं जातात दोन्ही पेपरला. आजार आणि काही स्पेसिफिक ह्याच्या लस. पहिला आहे त्याच्यामधला पोलिओ. पहिल्यांदा आपण लिस्ट पाहूया. पोलिओ. दुसरा आजार आहे एड्स. तुम्ही पण सांगू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. कावीळ, व्हायरस पासून होणारा. चौथा रेबीज. पाचवा डेंगू. सहावा चिकनगुनिया. चिकनगुनिया. सातवा येलो फिवर, पिवळा ताप. आठवा देवी, स्मॉल पॉक्स. हा आता नाहीये जास्त, पण लॅब मध्ये वगैरे आहे स्मॉल पॉक्स. कांजण्या, चिकन पॉक्स. स्वाइन फ्लू. इलेवन बर्ड फ्लू. बर्ड फ्लू. हे 11 आहे. बघा, पोलिओ अजून आहेत दुसरे. पोलिओ, एड्स, कावीळ, रेबीज, डेंगू, चिकनगुनिया, येलो फिवर, देवी, कांजण्या. हा, स्वाइन फ्लू आणि बर्ड फ्लू. मला वाटतं कांजण्या रिपीट झाला. चल पुढचा बघू. अजून 11 झाल्या. तुम्हाला आठवत असलेलं पाठवू शकतात तुम्ही. 12 रुबेला. 13 मम्स, गालफुगी. 14 मेसल्स, गवर, मिझल्स असं म्हणतात त्याला. 15 कोविड-19. हो मॅडम, राखी मॅडम. कोविड-19 नेप्टा म्हणून यूज केला जातो तो, नेप्टा. एबोला. 17 झिका. 18 नागिन.
आणि कॉमन कोल्ड. सर्दी तापाला कॉमन कोल्ड. आणि 20 वाला नेप्ता. नेप्ता म्हणायचं मॅडम, नेप्ता. आता हे आपण फक्त त्याची ओळख केली. आता आपण ते एक एक पाहूया. पहिला घ्या, पोलिओ. 2 बूंद जिंदगी के. पोलिओ. ह्या आजाराचा व्हायरस म्हणजे विषाणू. एंट्रो. दूषित अन्न, दूषित पाण्यापासून हा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर तो मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे नर्व सिस्टीम मधला टार्गेट करतो. मध्यवर्ती चेतासंस्था. चेतासंस्था. सेंट्रल नर्व सिस्टीम टार्गेट करतो. टार्गेट काय करतो? टार्गेट करतो. तिथे टार्गेट केल्यानंतर तो त्याच्यामधील आपला मेरुरज्जू, हे पण आपण शिकलेलेच आहोत, मेरुरज्जूला टार्गेट करतो. ह्याच्यामुळे कायमस्वरूपी जे अपंगत्व येते, पॅरालिसिस जे होतं, अपंगत्व येते. म्हणूनच बाळ जन्मल्या बाळाला पोलिओ ही लस दिली जाते. पोलिओ ही लस दिली जाते. ती त्या लसी बघा 2 राहतात, 2 प्रकारच्या राहतात लस. महत्वाच्या लस. ओपीव्ही, ओरल पोलिओ वॅक्सिन. ओरल पोलिओ वॅक्सिन, तोंडवाटे देणारी लस. आणि दुसरी लस आहे आयपीव्ही, इंजेक्शन पोलिओ, इंजेक्टेटिव्ह पोलिओ वॅक्सिन. इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन. असं लक्षात ठेवायचं. ओपीव्ही म्हणजे तोंडावाटे आणि आयपीव्ही म्हणजे इंजेक्शन हे दिलं जातं. ह्याचे जे शास्त्रज्ञ आहेत ते शाल्क यांनी ह्या वॅक्सिनचा शोध लावला. टीईटी मध्ये मॅक्झिमम तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 हे लसीवर आणि शास्त्रज्ञ एवढं विचारतात. जास्त करून तर लसच विचारतात, शास्त्रज्ञ कमी विचारतात, पण लस विचारतात. आता दुसरा बघूया. एड्स. एड्स लॉंग फॉर्म बघा. acquired immunodeficiency कोणी पाठवलं का? मेरुरज्जू मध्ये काय होते? त्याला अटॅक करतात आणि आपले जे बॉडी पार्ट आहेत, बॉडी पार्ट जे आहेत त्याच्यावर हमला करतात. त्याच्यामध्ये ज्या कोणत्या आपल्या नर्व सिस्टीम म्हणजे ज्या कोणत्या नसा असतील, त्याच्यामधलं रक्त, ते प्रत्येक ह्याला दूषित करण्याचं, आपल्या अवयवाला निकामी करण्याचं काम करतात ते. ओके, चला आता हे बघ. डेफिशियन्सी सिंड्रोम. हा विषाणू, ह्याचा विषाणू HIV आहे. HIV चा लॉंग फॉर्म घ्या. ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. बघा, आता हा HIV आपल्या शरीरामध्ये कसा जातो? असुरक्षित लैंगिक संबंध त्याच्यामधून जातो. दुसरा, जे ब्लेड असेल किंवा एखाद्याला आपण रक्तदान करताना, HIV रक्तदान करताना जर HIV ग्रस्ताचं जर मिळालं तुम्हाला रक्तदान, HIV ग्रस्ताचं निरोगी व्यक्तीला मिळालं, त्यातूनही हा संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर ब्लेड, सुई वगैरे काही त्याचा ह्याच्यामधला त्याचा ब्लडशी कॉन्टॅक्ट आलेला कोणताही एखादा पदार्थ आपल्या शरीराशी कॉन्टॅक्ट झाला तर हा आजार होऊ शकतो. अगोदर HIV
पॉझिटिव्ह होते. त्याच्यानंतर एड्स. एड्स शेवटची स्टेज आहे. शेवटची स्टेज आहे. हे काय करतात, डायरेक्ट आपल्या WBC वर हल्ला करतात. WBC, व्हाईट ब्लड सेल, WBC वर हल्ला करतात. हल्ला, WBC वर हल्ला होतो यांचा. त्यानंतर ह्याच्या काही टेस्ट राहतात. ELISA, एलिसा टेस्ट, ही त्याची टेस्ट आहे HIV ची. ही चाचणी केली त्याच्यानंतर कळतं ह्याच्यावर काही विशेष असा उपचार किंवा विशेष अशी प्रॉपर लस नाहीये. कामापुरते आपण फक्त एखाद्याला जर हे आजार झाला तर त्याची जीवन म्हणजे मृत्यूचा जो वेळ आहे तो थोडासा पुढे ढकलू शकतो. ह्याच्यामध्ये मृत्यू अटळ आहे ह्या एड्स मध्ये. चला पुढचं बघूयात. डेंजर असतो हा आजार. तिसरं कावीळ. कावीळ, आता कावीळला हेपॅटायटिस इंग्लिश मध्ये म्हणतात आणि हाच त्याचा विषाणू आहे. विषाणूवरनं त्याचं नाव पडलेलं आहे, विषाणू, त्याचा व्हायरस हा हेपॅटायटिस. आणि हे 5 प्रकारचे असतात. किती? 5 प्रकारचे. 1, 2, 3, 4 आणि हे 5. 5 प्रकारचे असतात. लक्षात सोपे राहतात. ABCDE, हेपॅटायटिस ए किंवा कावीळ ए, कावीळ बी, कावीळ सी, कावीळ डी आणि कावीळ ई. कावीळ ई असे असतात. आता हे टार्गेट कशाला करतात बघा. टार्गेट कशाला करतात? यकृताला टार्गेट करतात. म्हणजेच आपले लिव्हर करतात. ह्याच्यामधला हा ए जो असतो ना तो असतो पिवळा कावीळ, बी असतो पांढरा कावीळ आणि बाकीचे जे 3 आहेत ते त्याच्यामधलेच प्रकार आहेत. पांढरा कावीळ जो असतो तो डेंजर राहतो. हा यकृतावर टार्गेट केल्यामुळे याला यकृतदाह असं पण म्हणतात. कारण ते यकृत खराब करण्याचं कार्य करतं. यकृतदाह असे म्हणतात. बघा त्याच्यामध्ये काय होतं, पिवळी त्वचा, पिवळी लघवी, भूक लागणे, मंदावणे, डोळे पिवळे होणे, हा आजार बरा होतो. पण याच्यामध्ये ए आणि ई, कावीळ ए अँड कावीळ ई नॉर्मल आहे. म्हणजे पाणी, अन्न दूषित असल्यामुळे हे आपल्या शरीरामध्ये जातात आणि ह्याला हेपॅटायटिस बी लस म्हणून पांढरा कावीळ देतात. ह्याच्यामधला बी हेपॅटायटिसच्या लस राहतात बघा. आणि हे बी हे 2 आहेत थोडे डेंजर आहे. हे पण थोडेसे लैंगिक संबंधातून वगैरे पण होऊ शकतात. समजले इथपर्यंत 3? पुढचे घ्यायचे आपल्याला सांगायचं. ओके, चल पुढचे. खूप छान कमेंट्स येत आहेत आणि फास्ट येतात. हो, रेडमी वेगवेगळ्या लसी आलेल्या आहेत आणि त्याच्यावर ज्या लसी आहेत ते तुम्हाला सांगते. कावीळची सांगितली ना तुम्हाला, हेपॅटायटिस लावायचं त्याच्या पुढे 5 प्रकार ABCDE असे लावू शकते. प्रत्येक ह्याच्यावरची वेगवेगळी लस आहे. 4. रेबीज बघा, हा काय होतो, कुत्र्याच्या चाव्यापासून होतो. अजून काही वेगळा प्राणी असेल तर त्याच्यामध्ये पण जे प्राण्यांमधला आहे ते व्यक्तींना चावला
की त्याच्यामधून होतात. काही ग्रस्त प्राणी त्यांना चावले. हा विषाणू बघा, याचा व्हायरस जो आहे रॅबिडो व्हायरस, हा त्याचा विषाणू आहे. आणि हा टार्गेट कशाला करतो? आपल्या मध्यवर्ती चेतासंस्थांना, म्हणजे सेंट्रल नर्व सिस्टीम, मेंदूला, डायरेक्ट मेंदूला टार्गेट करतो. हा काय करतो? मेंदूला टार्गेट करतो. त्याच्यामुळे हा थोडा भयंकरच आहे. कुत्रा चावल्यानंतर लगेच लस घ्यावी लागते. हे आजारापासून वाचू शकतो आपण. त्याच्यामध्ये लगेच लस घ्यावी लागते. ह्यांच्या काही विशेष लस विचारत नाहीत तुम्हाला, ज्याच्या विचारतात त्याच्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये अतिराग येतो. विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये पाण्याची भीती वाटते. आणि तुम्हाला टीईटी मध्ये प्रश्न विचारला जाणारा, त्याच रोगाला, रेबीज रोगाला दुसरे नाव कोणते आहे असं विचारू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोफोबिया म्हणतात, हे सांगावे लागते. 2-3 महिन्यानंतर हे आजार दिसू लागतात. थोडासा गोंधळ होतो अगोदर व्यक्तीला, त्याच्यानंतर त्याला भीती वाटते पाण्याची वगैरे, आणि त्याच्यामध्ये खूप भयंकर असे लक्षणं दिसून येतात. 5वा, डेंगू. डेंगू ह्याच्यामध्ये डेन P1 ते 4 पर्यंत असे प्रकार आहे. डेंगू 1, डेंगू 2, डेंगू 3 असं त्याचे प्रकार आहेत. डेंगू 4 पर्यंत 4 प्रकार आहेत. हा डासाच्या चाव्यापासून होतो. डासाच्या चाव्यापासून होतो. चाव्यापासून. त्या डासाचं नाव आहे एडिस एजिप्ट. हा डास चावल्यानंतर आपल्या शरीरामध्ये हळूहळू त्याचे लक्षणे दिसायला सुरू होतात. लक्षणे त्याच्यामध्ये काय होतं? तुमचे हात पाय खूप दुखतात, खूप दुखतात. ताप खूप जास्त येते. ताप खूप जास्त येते. त्याच्यावर उपचार आहे. खूप जास्त ताप येते, अशा हाड मोडल्यासारखी इतकी ताप येते, हात पाय जड वाटायला लागतात, डोकं जड होतं. आणि हे एका डासाच्या चाव्यापासून सुरू होतं. त्या डासाचं नाव एडिस एजिप्त, हे लक्षात ठेवा. आणि डेंग्यूचे प्रकार पण लक्षात ठेवा. पुढचा पिरियड. चिकनगुनिया. चिकनगुनिया ह्याचा विषाणू बघा, अल्फा व्हायरस. आणि हा पण एडिस एजिप्त नावाच्या डासाच्या मादीनं चावली ना तर होतो. मादी चावल्यानंतर चिकनगुनिया. ह्याच्यामध्ये सेम सिम्पटम्स आहे तुमच्या. ह्याच्यामध्ये लक्षणे हातपाय दुखणे, जड होणे, हातपाय दुखणे, ताप येते, जडपणा शरीराला वाटतो चिकनगुनियामध्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, पिवळा ताप. पिवळा ताप, येल्लो फिवर. येल्लो फिवर याच्यामध्ये काय होतं? त्याचा शरीर जे आहे ते पिवळे पडते, डोळे पिवळे पडतात, हात बोट सगळे असे पिवळे पिवळे दिसायला लागतात ह्याच्यामध्ये, पिवळा ताप मध्ये. हा एवढा ह्याच्यावरही हे आहे, पण एवढा काही डेंजर असा नसतो. ह्याच्यामध्ये जो विषाणू आहे, तो आहे आरबी व्हायरस. आणि हा पण एडिस एजिप्त हा मच्छर चावल्यामुळे तयार होतो, त्याच्यामुळेच येतो हा ताप.
नंतर ते पुढे पुढे जातं, त्याचं काही कधी कधी कावीळमध्ये वगैरे त्याचं रूपांतर चलत राहते, ते पुढची गोष्ट आहे. याला इथंच जर कोणते दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर उपचार टेस्ट वगैरे करून तो बरा होऊ शकतो. त्याच्यानंतर एक आजार होता बघा, देवी. आता हा आजार राहिलेला नाही, लॅब पुरताच आहे बघा, देवी स्मॉल पॉक्स. पूर्वी ह्याने थैमान घातलेलं होतं, स्मॉल पॉक्स. काही जणांना माहिती असेल स्मॉल पॉक्स. ह्याच्यामध्ये हा आजार निघाल्यानंतर जगातील पहिल्या लसचा शोध लागला गेला. जगातील पहिली लस जे शोधले आहे शास्त्रज्ञांनी, इवार्ड जेनर. हे नाव लक्षात ठेवा, असाही प्रश्न येऊ शकतो. इवार्ड जेनर यांनी कोणती लस शोधली मग? देवीची लस. त्याला काही वेगळं नाव नव्हतं, देवीची लस हेच नाव आहे, देवी लस ना, देवी लस. आणि हे पण टार्गेट तुमच्या चेतासंस्थालाच करायचं, मध्य चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्व सिस्टीम टार्गेट, त्याला करायचं. हे द्रव बिंदूतून शरीरामध्ये जायचे आणि शरीरामध्ये गेल्यानंतर ते टार्गेट करायचे आपल्या सेंट्रल नर्व सिस्टमला. त्याच्यामधून कोणी वाचायचं, कोणी वाचत नसायचं. त्यावेळेस ही लस मिळाल्यानंतर ते त्याच्यावर प्रतिबंध झाला आणि ही लस कायमची आपण त्याच्यावर विजय मिळवला, देवीवर. त्याच्यानंतर पुढचा जो विषाणूजन्य आजार आहे 9वा, कांजण्या, चिकन पॉक्स. हा काही एवढा भयानक आजार नाहीये, पण हा आयुष्यात एकदा होतो असं म्हणतात, एकदा होतो म्हणतात. ह्याचा जो विषाणू आहे तो वेरिसेला झोस्टर, याचा विषाणू. ह्याच्याने काय होते? पुरळ येते, थोडीशी ताप पण असते. नंतर स्वाईन फ्लू H1 आणि N1 व्हायरस. हे लक्षात ठेवा, H1 N1 व्हायरस, हे नाव लक्षात ठेवा. हा हवेतून शरीरात जातो. जे कोणतेही फ्लू असतात ते कसे जातात? हवेतून जातात. हवेतून शरीरात जातात. ताप, खोकला, घसा दुखणे, नाक वाहणे, डोकेदुखी हे याचे लक्षणे आहेत. त्याच्यानंतर बर्ड फ्लू, याचा जो व्हायरस आहे H5N9, हा व्हायरस, हा पण हवेतून शरीरात जातो. याच्यामध्ये पण काय होतं? डोकेदुखी होते, ताप येतो, खोकला येतो, घसा दुखतो, नाक वाहते, असे त्याचे कारण आहे. त्याच्यानंतर पुढच्या काही कॉमन लस काढलेले आहे एका ह्याच्यावर. कॉमन लस आहे रुबेला, मम्प्स आणि मेजल्स. मेजल्स, गालफुगी, गोवर आणि रुबेलाला रुबेला म्हणतात. ह्याच्यामध्ये कॉमन एक लस आहे MMR. कॉमन लस MMR हेच त्याचे लॉंग फॉर्म आहे. तिथे बघा MMR नाही, देवी आणि कांजण्या सारख्या नसतात. स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्स वेगळे आहे. ऍक्च्युअल मध्ये आपण आता देवी जे आहे ते फक्त चित्रामध्ये वगैरेच पाहिलेलं आहे, पण वेगळे आहे. देवी आणि कांजण्या सारख्या नसतात. हे तिन्हीचे लक्षण जवळपास सारखे असते आणि हे तिन्हीला लस पण
एकच दिली जाते. हा गर्भवती महिलेसाठी रुबेला जो आहे तो गर्भवती महिलेसाठी डेंजर आहे. गालफुगे लाळेमुळे येते. गालफुगे खूप जणांना आले असतात. पहिलं म्हणायचे आपल्याला जास्त आईस्क्रीम गारेगार ते वगैरे असायचे पहिले, ते खाल्ल्यानंतर जास्त होते म्हणायचे. इकडचे जे साईड असते गालाच्या खालचा भाग तो थोडा फुगला जातो. आणि गोवर जे आहे ते ताप आल्यानंतर अंगावर पुरळ येते. गोवर मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. याचे कॉमन लस फक्त लक्षात ठेवा MMR. पुढचा बघूया. कोविड-19. कोविड-19 तुम्हाला माहिती आहे ह्याच्याबद्दल विशेष अशी माहिती बघा. कोरोना असा म्हणून आला होता, पण त्याला एक विशेष नाव दिलं कोविड-19. त्याला सध्या सायन्टिस्ट मध्ये SARS-CoV-2 असं नाव दिले आहे सध्याचे नाव. ह्याच्यामध्ये नाक घसा हे दुखत होतं आणि ते टार्गेट फुफ्फुसाला करत होतं. टार्गेट कशाला करायचे? फुफ्फुसाला टार्गेट करत होता. हा खूप संसर्गजन्य रोग होता. त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे लस आपण सर्वांनी घेतलेल्या आहेत. ह्या लस कोवॅक्सिन आणि त्याच्यानंतर कोविशिल्ड ह्या 2 लस घेतलेल्या आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या 2 लस घेतलेल्या आहेत. ह्याच्यावरही आपण हे सर्वांना अनुभवलेला आजार आहे, त्याच्यामुळे ह्याच्या विशेष माहिती द्यायची गरज नाही. ह्याचे इन डिटेल होतो कसा आणि ह्याच्यापासून वाचायचं कसं हे सर्वांना माहित आहे. ओके, चला पुढचं बघूया. आता परत कॉमन आहे बघा 16, 17 आणि 18. इबोला, झिका आणि नागिन. हे तर इंग्लिश मध्ये मराठीमध्ये सेमच नावे आहेत. नागिन. आता नागिन म्हणजेच नागवेडा. नागवेडा हा आजार आजूबाजूला होताना खूप वेळेस पाहिलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये हर्प्स असे नाव आहे. हा पण विषाणूमुळे होतो आणि तो विषाणू जो आहे त्याचं नाव आहे व्हेरिसेला झोस्टर. व्हेरिसेला झोस्टर हा जास्त विषाणू नागवेड्यामध्ये पाहिला जातो. नागवेड्यामध्ये हा त्वचेमध्ये चेतापेशीमध्ये वर परिणाम होतो. त्याचा पण वेढा पूर्ण झाल्यावर असे म्हणतात की ह्या नागाचा जर आपल्या शरीराभोवती असा वेढा पूर्ण झाला की माणूस मरतो असे म्हणतात. हा पूर्ण वेढा त्याचा जर कंप्लीट झाला तर माणूस मरतो असं म्हणतात. हे आपल्या शरीरावर त्वचेवर येतं. चेतापेशीवर परिणाम होतो याचा. हळूहळू आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. इम्युनी सिस्टीम कमी होते. थकवा जाणवायला लागतो. आग शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणाची होते. ओके, पुढचा आजार कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड याचा व्हायरस आहे रेहिनो व्हायरस. ह्याच्यामध्ये सर्दी पडते. ह्याच्यावर विशेष काही लस वगैरे नाहीये. आपण आपली बॉडी ह्याला प्रतिसाद करून 2-4 दिवसानंतर व्यवस्थित होणारा हा आजार आहे. ओके, ह्याच्यानंतर एक आजार आहे बघा जो की विषाणूमुळे होत नाही, जीवाणूमुळे होतो. तो आहे आपला मलेरिया. हिवताप मलेरिया हा आदिजीव ज्यांनी प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र मध्ये होते त्यावेळेस पाठीचा कणा नसणाऱ्याला आपण आदिजीव असे नाव दिले होते. तुम्हाला आठवत असेल तर बघा, आठवत नसेल तर रेकॉर्डिंग पाहून घ्या. परीक्षा जवळ येत आहे. प्रोटोझोआ त्याच्यामध्ये प्लाझ्मामोडियम प्रसार करतो आणि डायरेक्ट आपल्या यकृतावर हल्ला होतो. कशावर होतो? यकृतावर. यकृत टार्गेट करतं. यकृताला टार्गेट करतं.
हा पण आजार एका डासापासून होतो डास मादी असते ती मादी अॅनाफिलस डासाचं नाव आहे यकृत त्याच्यामध्ये काय होतं मोठा होतो बाकीचे त्याच्या यकृता संबंधित जे आजार आहेत ते तुम्हाला जाणवायला लागतात शरीरामध्ये मलेरिया हे आहेत आपल्या शरीरातले मानवी आजारांमधले जे आजार मॅक्झिमम होतात त्याच्या काही लिस्ट आणि याच्यावर येणारे काही टीईटीचे प्रश्न डिटेल्स ह्याच्या खूप साऱ्या आहेत पण त्याच्यावर प्रश्न विचारत नाही जे टीईटीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ते आपण विषाणूचे आजार घेतले आहेत याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे मानवी पचन संस्था इथपर्यंत तुम्हाला समजलंय का सांगा नाही सर्वांसाठी घेतात पण काही ह्याच्यामध्ये थोडासा चेंजेस होतो रुबेला ही जी लस आहे का सर्वांसाठी असते असं विशेष त्याच्यामध्ये नाही चल पुढे जाऊ नाही नाही छोट्या मुलांसाठी म्हणून नाही पण समजा मुले छोट्या मुलांसाठी म्हणतायत का जर कमी वयात तर तो होणं शक्य होत नाही पण नंतरच हे होतं तर त्यावेळेस देतात चल पुढचं बघूया मानवी पचन संस्था मानवी पचन संस्था डायजेस्टिव्ह सिस्टम डायजेस्टिव्ह सिस्टम बघा डायजेस्टिव्ह सिस्टम याच्यामध्ये काय होतं आपण जेवताना मोठे आणि जटिल कणांचे अन्न जेवतो त्याच्यानंतर ते काय होतात एखाद्या अन्न नलिकेद्वारे आपण सुरुवात कशी होते बघा मुखाद्वारे घशामध्ये जातात घशापासून ग्रासिकामध्ये जातात ग्रासिकापासून जठरामध्ये जातात जठरापासून आतड्यांपर्यंत जातात आतड्यामध्ये लहान आणि मोठे अशी आपली स्टेप आहे पचनाचे जे जटिल अन्न आहे आणि मोठे अन्न आहे त्याला काय करते इथे जाऊन पुढे जाऊन त्याला काय करते लहान कण करतात आणि लहान कण करून त्याचे आपल्या शरीरामध्ये रक्तापर्यंत ते पचन केलेले अन्न पोहोचवण्याचं काम करतात लहान आणि सरळ कण मुखाद्वारे जातं मुखामध्ये काय येते आपल्या अगोदर बघा दात आणि लाळ येते दाताने आपण बारीक करतो लाळ त्यामध्ये मिसळून त्याला सोपं केलं जातं पेटिकाईज त्याच्यानंतर घशामध्ये घसा फक्त त्याला खाली ढकलण्याचं काम करतो ग्रासिकामध्ये करबोधके हे करतात जठरामध्ये क्रिया होते अन्नपचनाची त्याच्यामध्ये रासायनिक क्रिया होते ते रासायनिक क्रियेमध्ये 3 गुण टाकतात मध्ये पुढे पाहायचं आहे आपल्याला पण एक जनरल तुम्हाला सांगायले आहे मी पेप्सिन रेनिन HCl आणि चौथा आहे ग्लुकोज 3 कशामुळे म्हणले हा फक्त रक्षणासाठी आहे पेप्सिन काय करतो की आपल्या ह्याच्या बॉडी मधले प्रोटीन पचवण्याचं काम करतं प्रथिने रेनिन जे आहे ते नवजात मुलांमध्ये दूध पचवण्याचं काम करतं आणि HCl जे आहे ते आम्ल तयार करतो आपल्या बॉडीतला पीएच मेंटेन ठेवण्याचं काम करतं म्युकस जे आहे ते जठराचे भित्तिकांचे रक्षण करते हा काही पचण्याच्या प्रक्रियेमध्ये कार्य करत नाही त्याच्यामध्ये मेन जी अन्न पचवण्याची मुख्य क्रिया असते ते आपले लहान आताडे ही मुख्य क्रिया आहे मुख्य ठिकाण आहे अन्न पचवण्याचे
चल आता इन डिटेल्स पाहूया. ह्याच्यामध्ये जे रस वगैरे मिळतात, नंतर ते तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये पित्ताचा रस आणि स्वादुपिंड रस घातले जातात. आता पाहूयात आपण अन्न नलिका. अन्न नलिका एलिमेंटरी कॅनल. अन्न नलिका एलिमेंटरी कॅनल. आता ह्याच्यामध्ये जे पहिल्यांदा येतं अन्न नलिकामध्ये मुख, तोंड, त्याच्यामध्ये एक नंबरला आपले दात, नंतर येते लाळ. आता दातामध्ये काय होतं? चावणे, चर्वा. दात कसे असतात तुम्हालाही माहितीये, दुधाचे आणि कायमस्वरूपी. कायमस्वरूपी बरोबर, दुधाचे आणि कायम स्वरूपी. त्यानंतर लाळेमध्ये पेटलाईन हा एक स्त्रव असतो आणि तो आपल्या जेवणाला पातळ करण्याचं काम करतो थोडस. त्याच्यानंतर दुसरी जी प्रक्रिया येते ती येते जठराची. जठर, आपल्या शरीरातलं जठर इंग्लिश मधल्या कॅपिटल जे लाईक शेप असतो, त्याचा शेप असतो. ह्या जठरामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 4 प्रक्रिया मिळतात, ज्या की रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात. पहिला आहे पेप्सिन, दुसरा रेनिन, तिसरा HCl आणि चौथा म्युकस. आता सांगितलं तुम्हाला पेप्सिन काय करतो सांगा बरं. आता जस्ट सांगितलेलं आहे, सांगा पेप्सिन काय करतो? आपले जे अन्न आहे त्याच्यामधला कोणता भाग काढून पचन करतो? प्रथिने. बरोबर राखी मॅडम, बरोबर म्हणाले मॅडम, बरोबर असावर मॅडम. कशाचे करतो? प्रथिनांचे. असा पण प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर रेनिन हे काय करतं सांग. रेनिन बरोबर देवाने मॅडम, बरोबर पठाण सर. बरोबर असावर मॅडम, बरोबर रिअलमी. नवजात बाळाचे मिल्क डायजेस्ट करण्याचे काम करतं. मिल्क डायजेस्ट करण्याचे काम करतं. येस, न्यू बोर्न बेबी मिल्क डायजेस्ट. त्याच्यानंतर HCl काय करतो? आपल्या शरीरामध्ये आम्ल तयार करतो. त्याचबरोबर आपल्या शरीरातील जे आम्लामध्ये जंतू आहेत त्याला मारण्याचं काम ते करतो. आपला pH मेंटेन ठेवतो. जे म्युकस आहे ते काय करतं सांगा आता. म्युकस प्रोटेक्ट वॉल. येस पठाण सर, प्रोटेक्ट वॉल आहे जठराचे. काय आहे? प्रोटेक्ट वॉल, संरक्षण करते. येस, डिफेन्स. वेगवेगळे नाव आहे, कोणतंही लक्षात ठेवू शकता. प्रोटेक्ट वॉल. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट येतो ह्याच्यामध्ये. आता ह्या क्रिया तर झाल्या, आपण अन्न चावले, ते लाळेमध्ये थ्रू खाली गेले, त्याच्यामध्ये हे सगळं मिसळल्या गेले. आता अन्न ते झाल्यानंतर कुठे जातं बघा. नंतर नंतर आपले अन्न जाते लहान आतड्यामध्ये. लहान आतडे, आतडे आणि मोठे आतडे असे 2 प्रकार असतात. लहान आतडे आणि मोठे आतडे. लहान आतडे जे आहे ते आकारमानाने लहान आहेत, पण त्यांची लांबी जी आहे 6 ते 7 मीटर आहे. मोठे आतडे आकाराने कमी आहेत, पण त्यांची लांबी जास्त असल्यामुळे लांबीचा व्यास जो कमी आहे, पण असे ते जास्त असे मोठे गुंडाळून 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 ठेवलेले आहेत. त्याचा व्यास जास्त आहे, त्याची जाडी म्हणल्यासारखं जास्त आहे. ते 1.5 मीटर आहे.
आणि जी आपली प्रक्रिया आहे अन्न पचवण्याची ती मेन प्रक्रिया म्हणजे लहान आतड्या. लहान आतड्या. लहान आतड्या. आता इथे काय होते, ह्याच्यामध्ये मुख्य अन्नपचन क्रिया, इथं मुख्य अन्नपचन, अन्न पचन. आता ह्याच्यामध्ये आम्लारी धर्मी पित्त म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, आम्लारी धर्मी तयार होते. आम्लधर्मी, आम्लारी धर्मी पदार्थ म्हणजे इथं दोघ जण येतात, त्याच्यामध्ये रस मिसळतात त्या अन्नामध्ये. पहिला रस म्हणजे पित्तरस आणि दुसरा रस म्हणजे स्वादुपिंड रस. स्वादुपिंड रस. ओके. आता पहिला जो रस आहे तो बाईल जे हे बनवला जातो आणि तो कोण बनवतो, यकृत बनवतो. यकृताने बनवलेला जातो, यकृत. आणि इकडं जो आहे तो बनवला जातो पॅनक्रेटिक. कोण बनवतो, स्वादुपिंड. म्हणजे स्वादुपिंड रस पण म्हणतात त्याला, स्वादुपिंड रस. स्वादुपिंड रस. स्वादुपिंड रस. आता ह्या रसांमधून काय होतं, आपल्याला तीन काही पदार्थ मिळाले जातात. पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये जे राहतं आपल्या कर्बोदके, ॲमिलेस, कर्बोदके, शर्करा. त्याच्यानंतर दुसरं जे मिळतं आपल्याला ट्रायप्सिन, प्रथिने, अमायनो ऍसिड. तिसरं जे मिळतं लिप्स, मेद, मेद आम्ल. आता हे झालं आपलं अन्न पचवण्याची क्रिया. आता जेवढं आपल्या शरीराला लागते तेवढं आपण सर्व घेतो, ते रक्तापर्यंत नेऊन सोडतात. रक्त आपल्या पूर्ण शरीराला पुरवतं. त्याच्यानंतर एक क्रिया होते, ती होते टाकाऊ. आता सगळं घेतल्यानंतर जो टाकाऊ पदार्थ मिळतो, जसं की आपण आता स्वयंपाक वगैरे करतो, स्वयंपाकामध्ये जेवढं आपल्याला भाजीला वगैरे पाहिजे तेवढं छोटं छोटं निवडून वगैरे साईडला ठेवतो किंवा चिरून काटून एक ठेवतो. त्याच्यामधून काही टाकाऊ पदार्थ मिळतो, तो आपण डस्टबिन मध्ये टाकतो. तसाच आपल्या शरीरामध्ये खूप सारा टाकाऊ पदार्थ असतो, त्याला बाहेर काढण्यासाठी एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणजेच मानवी उत्सर्जन संस्था, उत्सर्जन, मानवी उत्सर्जन संस्था, ज्याला एक्सक्रिएटरी सिस्टीम असं म्हणलं जातं. एक्सक्रिएटरी सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये अशा दोन प्रकारच्या नळ्या असतात, बरोबर आहे. दोन प्रकारच्या अशा नळ्या राहतात. त्याच्यानंतर हा इथं आपला भाग बनला जातो, ज्याच्यामध्ये टाकाऊ पदार्थ वगैरे तुम्ही हे होतात आपल्या शरीरातले, जे की बाहेर पडतात. त्याच्यामध्ये किडण्यांचा मेन रोल असतो. काय होतं बघा, किडन्या दोन असतात प्रत्येक व्यक्तीला. त्याच्यामधली समजा एखादी खराब झाली तरी दुसऱ्यावर जगू शकतो, पण दोन असल्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा बाकीच्या कोणत्याही सिस्टीम जे आहेत आपल्या शरीराचा मेन आधार पोहोचला जातो. हा किडन्या आहे, मूत्रपिंड, त्याला वक्रप्र असे म्हणतात. काय होतं ह्याच्यामध्ये बघा, किडनी नेफ्रॉन रक्ताला गाळते. किडन्या कशाचं काम करतात, रक्ताला गाळण्याचं काम करतात, फिल्टर करतात रक्त, आपला फिल्टर करण्याचं काम करतात. किडनी रक्ताला गाळते किंवा फिल्टर करते, गाळते. काय होतं, गाळल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला तीन पदार्थ बाहेर काढते. ते कोणते तीन पदार्थ बाहेर काढते बघा, पाणी, टाकाऊ जे बाकीचे पदार्थ आहेत ते टाकाऊ, आणि क्षार. क्षार जे आपल्या लघवीद्वारे बाहेर येतात, लघवीद्वारे बाहेर येतात. किडनीमध्ये लेफ्ट किडनी अँड राईट किडनी, असे दोन प्रकार राहतात.
ज्या नळ्या असतात त्यांना मूत्रवाहिनी असं म्हटलं जातं, आणि जे खाली आपलं सगळं साचतंय तिथं ब्लॅडर, मूत्राशय असं म्हटलं जातं, आणि युरेथ्रा म्हणजे तिथून आपला मूत्राचा मार्ग बाहेर निघतो, त्याच्यामधून उत्सर्जन होतं. आपल्या शरीरामध्ये जे काही आपण खाल्लेलं आहे, पचवलेलं आहे, त्याला बाहेर काढण्याचं काम हे मानवी उत्सर्जन संस्था एक्सक्रेटरी सिस्टीम घेते. त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण उद्याच्याला कव्हर करूया, आणि उद्याच्याला आपण हा चॅप्टर संपवणार आहे. त्याच्यानंतर त्याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहे, आणि परवा दिवशी आपण पूर्वीचा क्वेश्चन पेपर कोणताही एक सॉल्व्ह करणार आहोत. 2 दिवस आपण 30 प्रश्न पाहणार आहेत. त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन जास्त देता येत नाहीत, का तर आपण थेरी घेऊन त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टरचे आपण 10 ते 15 प्रश्न घेतले आहेत विथ एक्सप्लेनेशन मध्ये. ज्याचं अवघड जात आहे त्याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे, जे की तुम्हाला थेरी मधून समजतं त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं. त्यामुळे तुम्ही तुमच्या नोट्स वगैरे पाहून घ्या, आणि तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला किती मार्क्स पडतील ते. आपण 2 दिवस टेस्ट घेणार आहेत, त्याच्यानंतर मी बाकीच्या टेस्ट तुम्हाला पाठवून देणार आहे. ऑलरेडी 17-18 टेस्ट पाठवल्या. हो, प्राण्यांचंच आहे, पण काही एखाद्या प्राण्याचे जे जसं की कबूतर वगैरे, त्यांनी हे केल्यानंतर आपल्याला कसं त्याचा संसर्ग होतो, त्याच्यामुळे तो आपल्यासाठी येतो मानवी आजारामध्ये. आणि तोच नाही तर बाकीचे 2-3 जे आहेत रेबीज वगैरे, ते प्राण्यांचे आहेत, ते आपल्या संसर्गात आल्यामुळे तो रोग आपल्याला होतात. ओके, रेकॉर्डिंग स्टॉप करते. का डाऊट असतील तर विचारून घ्या.